तर आता खूप सारी लोक मेंढीपालन करत आहेत. खूप सारे लोक म्हणतात की आम्हाला अडचणी येतात. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकजण सांगत असतो. बरोबरच आहे ना. अडचणी हा कुणाला नाही आहे. ज्याला काही करायचं आहे त्याला अडचण नसते, असं असतं का? तर काहीच नाही, तुम्हाला अडचणी येणारच ना. नवीन काही करायचं म्हटल्यानंतर थोडी तरी माहिती नसेल तर अडचणी येतात. सगळ्या काय गोष्टी होत. तुम्ही काहीच करू नका, अडचणच येणार नाही ना तुम्हाला. कारण न करण्याला अडचण येतेच कुठं? नाहीच येत. काहीतरी नवीन करणाऱ्याला अडचण येते. नवीन करणारेच शोध करत असतात. नवीन करणाऱ्यांनाच काहीतरी आयडिया, संकल्पना येते. तसं त्या पद्धतीनं हे मेंढीपालन आहे. तुम्हाला अडचण येत नाही म्हणजे तुम्ही मेंढीपालन कराल तर कधीच होणार नाही. बिना अडचणीचं होत पण नाही. कारण माझा अनुभव आहे. कारण मी ज्या पद्धतीनं करतो आहे त्या पद्धतीनं मला पण खूप साऱ्या अडचणी आल्या होत्या. आज मी सांगतो आहे लोकांना काहीच अडचण नसते. पण सुरुवातीच्या काळात जी काही गोष्टी होतात त्या अडचणीतनं सुरुवात होतात ना. कारण तुम्ही त्या पद्धतीनं किती सोल्युशन करताय, काय त्याच्यावरती नियोजन करताय, ह्या सगळ्या गोष्टीतनंच मेंढीपालन होणार आहे. तुम्हाला अडचण येते म्हणजे काय, कायमची तुमच्या वाटेला अडचण ठेवली का? अडचण येणे म्हणजे काय, तर नवीन काहीतरी करण्याची एक उपाययोजना शोधणे. अडचण आली म्हणजे अशा पद्धतीचं असतं. आता एवढं सर्व मी मेंढीपालनाचं सांगतो. आमच्याकडे बुकिंग केल्याशिवाय मिळत नाही ते पण सांगतो. तरीसुद्धा आज एका बारामतीच्या साहेबांनी फोन केला होता, मला दुसऱ्यांच्या गोट्यांचा नंबर द्या की. म्हणजे काय मी इथं एजंट ठेवला आहे का मला दुसऱ्यांच्या गोट्यांचा नंबर द्यायला? बरं एजंट तरी असतो तरी इथं दिलं असतं का मी? माझ्या तिथं नसते आणली त्यांच्याकडनं आणि माझ्या तिथनं विकली नसती का? रावसाहेब तुम्हाला काय सांगायचं, तुम्हाला जर प्राणी पाहिजे तर तुम्ही फिरल्याशिवाय प्राणी घरी येणार आहेत का? तर तुम्ही कुणाच्या तरी गोट्यांवरती गेला पाहिजे. कुणाचे गोटे कुठे आहेत ते तुम्हाला शोधलं पाहिजे. मी शोधून तुम्हाला देणार आहे. मला काय तेवढाच उद्योग आहेत का की बरं मग मी फी घेत नाही म्हणून काय पण तुम्ही फोन करून मला विचारत बसाल? तेही मी सांगायला तयार नाही ना. एवढं सर्व स्पष्ट सांगितलेलं आहे. एवढं सर्व क्लिअर सांगतो आहे की बाबा आमच्याकडे बुकिंग केल्याशिवाय मिळत नाही. बरं ठीक आहे, एखाद्याचा मी नंबर दिला, बाबा त्याच्याकडे नारी सुवर्ण आहे आणि तो म्हणला माझ्याकडे पिल्लं 20,000 नाही. मग मी काय करायचं? तुम्ही मला तिथनं परत फोन करणार ना की यार तू तो म्हणतो 10,000 पिल्लं, ह्यो म्हणतो 20,000. मग मी काय करायचं? त्याला माझ्याकडे काय पर्याय आहे? पण तशा काही अडचणीच्या गोष्टी मला नका सांगू. त्या तुमच्या ज्या काय अडचणीच्या गोष्टी आहेत तर तुम्हाला फेस कराव्या लागणार. तुम्हाला प्राणी शोधायचे आहेत ना तर तुम्हाला फिरावं लागेल. तुम्हाला प्राणी पाहिजेत ना, आमच्याकडे लिस्टमध्ये नाव आलं तर वेटिंगमध्ये थांबावंच लागणार. पर्यायचं नाही. या तर मग तुम्ही शोधा, तुम्ही घ्या. आम्ही कुठं म्हणलं काय माझ्याकडनंच घ्या किंवा मीच देईन तुम्हाला, असं कुठंच नाही. शास्त्रच नाही. मी सांगतो ना, मला येतं म्हणजे काय तुम्हाला येणार नाही का? असं नाहीच आहे. तर तुम्हाला पण शोधता येणार आहे, तुम्हाला पण सगळ्या गोष्टी कळणार आहेत. पण तुम्ही शोधलं तर मिळणार आहे. नाही तर तुम्ही म्हणाल घरनं मी फोनावनं ह्याला फोन करीन आणि कोणाकडे येतं लगेच फोन नंबर मागेन, तर तसलं काय होणार नाही. कारण आपण काही कुणाची एजंट वगैरेमध्ये करत नाही. तर आमच्या ग्रुपमध्ये जर कुणाकडे असतील तर मी ते ऑलरेडी आमच्याकडे बुकिंगच आहे. आम्ही डिसेंबरपर्यंत सांगितले लोकांना, डिसेंबरच्या नंतर मिळणार आहे. आणि काही लोकांना आता जे चालू आहे मिळतात त्यांचे आम्ही व्हिडिओ दाखवत नाही. कारण काय होतं की खूप साऱ्या लोकांना मग वाटतं की त्यांना दिला आम्हाला दिला नाही, त्यांना भेटते. पण जसं बुकिंग आहे तसं द्यावंच लागते. मागच्या ऑगस्टमधली बुकिंग होती 1 मादीची, ह्यावेळी आत्ता दिली. मे महिना चालला आहे, मागचा ऑगस्ट महिना म्हणजे पावसाळ्यामध्ये त्यांनी माझ्याकडे बुकिंग ठेवलं होतं. आत्ता मी 1 मादी दिले मेमध्ये. काय त्यांनी थांबले असतील, काय प्रकार त्यांनी माझ्याबरोबर भांडण केलं असतं, तर त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करा. कारण तुम्हाला प्राणी पाहिजे तर तुम्हाला फिरावं लागतं. ते माझ्याकडे 2-4 वेळा आले होते पाहायला. मी त्यांना दाखवलं बाबा नाही येत, आता जेव्हा होतील तेव्हा 100% देणार आणि मी दिलेलं आहे. असं नाही की दिलं नाही. पण तुम्ही म्हणाल की कुणाकडे आहे, कुणाच्या तिथं आहे, त्याचं शोधून मला नंबर दे, तर मी काय त्याला मोकळाच नाही. आणि मी काय त्यांची एजंटगिरी करत नाही. नाही तर त्यांच्याकडनं माझ्या तिथं आणलं असतं आणि माझ्याकडनं मी मस्त विकलं असतं की तुम्हाला लोकांना. पण मला तसलं काही करायचं नाही, कारण माझा तो उद्योग नाही. कारण जे काही सरळ मार्गी आहे, स्पष्ट होतं तेच मी लोकांपर्यंत नेतो. मला दुसऱ्याच्या थ्रू करायचं असतं तर मी ह्या कुणाचीच नावं सांगितली नसती, त्या कुणाचा नंबर पण दिला नसतं आणि मी तेच प्राणी माझ्या तिथं आणलं असतं आणि मी सांगितलं असतं माझंच काहीतरी विकायला सुरुवात केली असती. तुम्हाला कळलंसुद्धा नसतं. पण कुणाचं प्राणी येतं, त्याने काय खायला घातलं आहे, त्यानं कसं सांभाळलं हे कळावं म्हणून मी त्या माणसाचा ॲड्रेस पत्ता सगळं देतो की तुम्ही तिथं जा, तिथनं खरेदी करा, तुम्हाला तिथं प्राणी आहेत, अशा प्रकारचं सुद्धा देतो. तर तुम्ही म्हणाल की मला घरी सर्व पाहिजे, तर कधीच येत नसतं. आणि अडचणी आल्याशिवाय तुम्हाला यश पण येत नसतं. मग अडचणीच्या काळात काय करायचं असतं, संयम ठेवायचा, शांत राहायचं एकदम आणि त्या अडचणींना काय करता येईल ह्याच्यावरती विचार करायचा. कारण माझ्याकडं चाऱ्याची अडचण आहे, सर्वात मोठी म्हणजे अडचण चाऱ्याची आहे. किंवा माझ्याकडं जे नैसर्गिक जो काय आमचा भाग आहे, क्लायमेट थंड आहे, मग आम्ही काय करायचं?
शांत बसायचं का? नाही, तर आम्ही शांत पद्धतीनं त्याच्यावरती विचार करतो की ह्याच्यावरती प्रकार काय करायला लागेल, पर्याय काय निघतील आणि ह्याची उपाययोजना काय करावी लागेल, आणि त्याच्यानुसार मग ह्या आम्ही सर्व गोष्टी करतो. का? आम्हाला करायचं आहे ना. आमच्याकडं कारणं सांगून जर बसलो आम्ही तर आम्हाला करताच येणार नाही ना. मग कारणं होऊ नयेत ह्याच्यासाठी काहीतरी नियम करायचे, आणि त्यानुसार तुम्ही जरी मला विचारलं प्राणी आहेत का, किंवा माझ्याकडं खूप साऱ्या लोकांचा नंबर आहेत, मला खूप साऱ्या लोकांचे शेडही माहिती आहेत, पण ते त्या किमतीत देतील ह्याची गॅरंटी नाही ना. मग तिथं गेल्यानंतर तुम्ही माझ्याबरोबर तामझाम करण्यापेक्षा तुम्ही शोधा आणि तुम्ही त्याची किंमत ठरवा ना. मी कशाला किंमत ठरवावी, किंवा माझ्याकडं काय मध्यस्थी पैसे घ्यायचे आहेत का? तर तसलं काय नाही. कारण एक तर एवढ्या रेटमध्ये कोण देतच नाही मुळात. म्हणजे तुम्ही जे लोकांना वाटते ना की हे मला भेटेल, तर एवढ्या 10,000च्या रेटमध्ये कोणच देत नाही. मी पण सांगतो, आज कितीतरी लोकांकडे आहे नारी सुवर्ण, कितीतरी, माझ्याकडेच आहे नाही, पण ह्या रेटमध्ये ते देणार नाहीत. हे एक मी वॉरंटी गॅरंटी देतो. कारण काय आहे, लोकांना जेव्हा जास्त पैसा येतो, तो जास्त पैशाची सवय लागल्यानंतर कमी पैसा यायला लागला की लोकांना वाटतं की नाही हे बरोबर नाही. पण तसं त्यांचं आहे, त्यांनी त्या घेताना त्या कॉस्टमध्ये घेतले आणि एवढ्या कमी किमतीत द्यायचं त्यांनाही परवडणार नाही. कारण त्यांनी त्या खुराकाचा खर्च ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या. माझ्यासारखं काही कोण फुकटवारी सांभाळणार आहे का? मी काय 2 किलो खायला घालतो, खुराक तर काय सकाळी 1 किलो संध्याकाळी, आणि मग नुसतीच अशी ठेवले ते त्यांना. मी काम करत नाही, मी झाडू मारत नाही, ह्या सगळ्या गोष्टींचं मेंटेनन्स फ्री आहे ना माझं, त्याच्यामुळं मला कॉस्ट लागत नाही. पण त्यांचं तसं नाही ना. त्यांचं कॉस्ट काय आहे, तर त्यांचं औषधं आहेत, मेडिसिन आहेत, सगळ्या गोष्टीत, खाली झाडू मारणे, सगळं काय आहे. 6-6 किलो चारा घालणे, 6 किलो चारा घालणे, अर्धा किलो खुराक घालणे त्यांना. माझ्याकडे तसं नाही ना. माझ्याकडे कसं आहे, एका प्राण्याला 2 किलो खुराक, 2 किलो चारा असतो, आणि सर्व प्राण्यांना मिळून 1 किलो खुराक असतो. झाडू मारायचं नाही, पिसवांचं काय बघायचं नाही, त्यांचं वाच म्हणजे गोचऱ्यांचं काय बघायचं नाही, मला कुठलं कॅल्शियम द्यायचं नाही, मी काय देतच नाही ना. कारण मी साध्या पद्धतीतनं करतो, त्याच्यामुळं मला मेंटेनन्स फ्री आहे, म्हणजे माझी कॉस्टच वाढत नाही. आणि त्यांनी काय केलेलं असतं, एका प्राण्याला 5 ते 6 किलो चारा दिलेला असतो, व्हेरायटी चारा लावलेला असतो, खुराक पण त्या पद्धतीनं द्यावं लागतं. मग त्याची कॉस्ट वाढणार आहे ना. मग ते कुठनं तुम्हाला कमीतनं देणार आहेत का? तर तुम्ही त्या पद्धतीनं विचार करायचा. माझी कॉस्ट कमी झाली ना तरच मी कमी पैशामध्ये देऊ शकतो. पण माझी कॉस्टच वाढत जर असेल, जे काही प्राणी सांभाळण्याचीच किंमत वाढत असते, त्यांना खुराक ह्या सगळ्या गोष्टी, तर मला पण कमीमध्ये पैशामध्ये देऊन परवडणार नाही. असं त्या लोकांचं आहे ना. पण ह्याचा मला पहिल्यांदाच कळलं की ह्याची जर किंमत वाढवायची तर ह्याचा चाऱ्यावरती खर्च करावा लागतो. मला जर चाऱ्यावरती खर्च नको असेल तर माझ्याकडे जो काही कचरा काळी आहे तो मी यांना घालून किंमत कमी राहील. कारण बाजारात जे चाललं आहे त्याप्रमाणे विकलं तर माझ्याकडे ग्राहक येणार आहे. मी जर बाजाराच्या पेक्षा जर दुपटीनं विकणार तर माझ्याकडे कमी ग्राहक येणार आहे ना. मग ह्याच्यासाठी काय करावं लागणार, तर जी काही किंमत आहे ती कमी करावी लागेल. किंमत करणं म्हणजे काय माझ्या खिशातला पैसे कापून दुसऱ्याला देणे का? तर तसं नाही. तर जो काय माझा होणारा खर्च, जो काही प्राण्यांवरती खुराक बिराक, ज्या काय औषधं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा तामझाम कमी करणे आणि त्याची कॉस्ट कमी करणे म्हणजे किंमत कमी होणे, ह्या सगळ्या गोष्टी केल्यात आहे. म्हणून मी ते त्या 10,000 देऊ शकतो. नाहीतर मला पण शक्य झालं नसतं ना 10,000 द्यायला. कारण चाऱ्याची व्हॅरायटी मी लावली असती, सर्व काही खुराकाचं नियोजन केलं असतं, त्यांना मेडिसिन सगळ्या काही गोष्टी केल्या असत्या. का? तर मला त्या पद्धतीनं जमत नव्हतं. पण मला काय होतं की माझ्याकडचं जे वातावरण मला होतं किंवा माझ्याकडचं जे वातावरण आहे त्यानुसार मला ते करावं लागलं. आणि त्याच्यानुसार मी शोधत गेलो की मला अडचणी येतात तर मी काय करू, आणि त्या अडचणींमधनं ह्या सगळ्या गोष्टी भेटल्यात म्हणून मी करतो आहे. असं काही घरीच बसून नुसतं नियोजन फोनावर करत बसलो नाही ना. मी स्वतः शेतात उतरतो, मी स्वतः रानामध्ये सर्व काही गोष्टी करायला तयार राहतो. मला येत नाही अशातली कुठलीच गोष्ट ठेवत नाही. तर मला हे करायचं आहे ना व्यवसाय, तर मला व्यवसायातल्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. आणि सगळ्या गोष्टी आल्या जरी नाहीत तरी सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. मग तशा पद्धतीनं तुम्ही नियोजन ठेवा. तुमच्याकडे वेळ आहे, माझा नंबर आहे म्हणून तुम्ही डायरेक्ट मला फोन करा ना, म्हणाल की ह्याच्या मेंढ्या दे रे मला आणि त्याच्या, तर बाबा माझं ते काम नाही आहे. तुम्हाला जर पाहिजेत तर तुम्ही प्रत्येकाचे गोटे फिरा. मी एकट्या यूट्यूबला आहे का? नाही आहे, खूप सारे यूट्यूबला आहेत. मीच नाही, माझ्यापेक्षा खूप सारे मोठे क्लास 1 अधिकाऱ्यांसारखे लोक आहेत. मीच आहे का? नाही आहे. तर तुम्ही त्या पद्धतीनं नियोजन करा. तुम्ही शोधल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. मी सांगितलं म्हणजे काय मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे का? तर नाही. मग आमच्याकडे उपलब्ध करण्याची एक पद्धत आहे, मग त्या पद्धतीप्रमाणे चालावंच लागेल. आणि जसं सर्वांना वाटतं की आता मेंढीपालन चांगलं आहे, मेंढीपालन चांगलं आहे, चांगलं तर सगळंच आहे, पण आपण कसं करतो आहे ना ह्याच्या दृष्टिकोन तुमच्याकडं पाहिजे. तुम्ही जर अडचणीच्या मार्गात जर माघार घेतली किंवा अडचणीच्या मार्गात सोल्युशन नाही केलं तर ते चांगलंच नाही. आणि जर अडचणीच्या काळात जर तुम्ही काही चांगलं बनवलं त्याला शांततेतनं विचार करून तर ते चांगलंच आहे. मग त्याप्रमाणे मेंढीपालन करा, सर्वात उत्तम आहे.